नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. बांबू लागवडीचे पहिले यशस्वी मॉडेल. महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील पडीक, खडकाळ, माळरान, डोंगराळ तसेच ओसाड जमिनीवर राबवण्यात आलेल्या बांबू लागवड प्रकल्पाला उल्लेखनीय यश मिळालं असून लागवडीपासून तोडणीपर्यंतचे राज्यातील पहिले यशस्वी मॉडेल म्हणून या प्रयोगाकडे पाहिलं जात आहे. मृदा व बांबू तज्ज्ञ तसेच सांगली जिल्हा परिषदेचे मास्टर ट्रेनर डॉक्टर दीपक येरटे यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना काळापासून सुरू करण्यात आलेल्या बांबू लागवडीच्या यशस्वी तोडणी झाली आहे. बांबू उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन 3500 ते 4000 रुपये दराने उत्पन्न मिळाले असून सर्व शेतकरी या प्रयोगाबद्दल समाधान व्यक्त करत आहेत. पूर्वी ज्या जमिनीमध्ये कोणतेही पीक घेतले जात नव्हते किंवा केवळ पावसाच्या पाण्यावर अतिशय कमी उत्पन्न मिळत होतं, अशा जमिनींमध्ये अवघ्या 4.5 वर्षात एकरी 15 ते 32 टनांपर्यंत बांबूचे उत्पादन मिळालं आहे. बांबूच्या गुणवत्तेनुसार शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव मिळाल्याने हा पर्याय आता आर्थिकदृष्ट्याही अत्यंत फायदेशीर ठरत आहे. डॉक्टर एरटे यांनी पुढे सांगितलं की 2027 नंतर होणाऱ्या बांबू तोडणीमध्ये गुणवत्तेनुसार प्रतिटन 4000 ते 6000 रुपयांपर्यंत दर मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांनी महाराष्ट्र शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा लाभ घेत बांबू लागवडीकडे वळावे, असे आवाहन त्यांनी महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त केलं आहे.